नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण CTETचं भाषेचे किंवा लँग्वेजचे बऱ्याच मुलांचे कमेंट होता किंवा प्रश्न होते बघा, की मराठी भाषा 1 निवडल्यानंतर किंवा मराठी ॲज अ भाषा 2 म्हणून निवडल्यानंतर कशा प्रकारचे क्वेश्चन येतील. तर आज आपण 15 डिसेंबर 2024ला जो CTETची एक्झाम झाली होती, 15 डिसेंबर 2024चा हा पेपर आहे. सेट आहे बघा यन, आणि या यन सेटमधील मराठी भाषा काही जणांनी असं असतं की काही जणांनी मराठी भाषा 1 म्हणून निवडलेली असते किंवा काही जणांनी मराठी भाषा 2 म्हणून निवडलेलं आहे. ज्यांनी भाषा 1 म्हणून निवडलेलं आहे त्यांच्यासाठी आणि भाषा 2 म्हणून मराठी विषय निवडलेला आहे, तर सर्वच विद्यार्थ्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप युजफुल ठरणार आहे. कारणच बघा, आपण भाषा 1 म्हणून आणि भाषा 2 म्हणून मराठीमध्ये एक्झॅक्ट CTETला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात ते सर्व क्वेश्चन आपण आज डिस्कस करणार आहोत आणि त्याची उत्तरे पण पाहणार आहोत. तर चला सुरू करूया लगेच व्हिडिओ. पण त्याच्या आधी जर तुमचे कोणी मित्रमैत्रिणी CTETची एक्झाम देणार असतील तर त्यांच्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे जेणेकरून जेव्हा कधी आपलं एखादा व्हिडिओ येईल त्यावेळी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत खूप लवकर मिळेल. तर आपण CTETचे बघा SSTसाठी खास करून SSTचे आपण काय करत आहोत, PYQ अनालिसिस करत आहोत. त्याचबरोबर पेपर क्रमांक 1 साठी EVS पेडॉलॉजी याचे पण काही PYQ अनालिसिसचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. आणि पेपर क्रमांक 2 SSTसाठी याच्यामध्ये आपण कंटेंट किंवा ॲक्च्युअल जी NCERTची पुस्तकं आहेत, आपण 6वी NCERT आपलं आता सध्या सुरू आहे, त्याच्यानंतर आपण 7वी आणि 8वी पण कव्हर करणार आहोत. आणि एवढं जरी केलं तरी तुम्हाला 30+ 35-40पर्यंत तरी मार्क्स आरामात मिळतील आणि 100% मार्क्स वाढीसाठी आपले चॅनल तुम्हाला नक्की युजफुल ठरेल. तर बघा, ज्यांनी आता इथं आहे बघा, हे मराठी भाषा आता प्रश्नपत्रिका आहे, याच्यामध्ये लँग्वेज कोड 11 दिलेला आहे, इथं यन सेट आहे आणि याच्यामध्ये मराठी भाषा पुरवणी, इथं सूचना दिलेल्या असतात बघा तुम्हाला कशा प्रकारे. ज्यांनी मराठी भाषा 1 म्हणून निवडलेली आहे त्यांनी 91 ते 120 इथंपर्यंतचे 91 ते 120 या सिरीजचे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. आणि ज्यांनी मराठी भाषा 2 म्हणून निवडलेले आहे त्यांनीच फक्त प्रश्न क्रमांक 121 पासून प्रश्न क्रमांक 150 पर्यंत त्यांनी सोडवायचं आहे. इथंपर्यंत क्लिअर झालं का बघा. हे आपल्याला माहीत नसतं आणि एक्झॅक्ट पेपरच्या वेळी आपला खूप गोंधळ होतो आणि त्याच्यामध्ये टाईम पण खूप जास्त जातो. आणि त्यामुळे बघा, आधीच पेपर खूप जास्त लेंदी असतो, त्यामुळे तो वाचण्यातच आपला जास्त वेळ जातो. पेपर तसा जास्तीत जास्त लवकर कव्हर होत नाही. त्यामुळे तुम्ही क्वेश्चन पेपर रीड करण्याची, क्वेश्चन पेपर एक्झॅक्ट कसे असतात, प्रश्न वाचण्याची सवय नक्की ठेवा. आणि तुम्हाला जर पेपर हवे असतील बघा किंवा कोणतं ॲप वापरायचं याच्याबद्दल काही माहिती हवी असेल तर NCERTचे बुक हवे असतील तर आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप आहे, तिथून तो ग्रुप जॉईन करा. तिथे तुम्हाला CTETशी संबंधित ॲप असेल किंवा आपले जे व्हिडिओ आहेत त्याच्या PDF असतील, NCERT बुक असतील, पेपर असतील, या सर्वांच्या PDF तुम्हाला तिथून मिळून जातील. तर बघा, भाषा 1 म्हणून ज्यांनी मराठी निवडलेले आहे त्यांनी 91 ते 120 नंबरचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि भाषा 2 म्हणून ज्यांनी निवडलेले आहेत ते 121 ते 150 पर्यंतचे प्रश्न सोडवायचे आहेत. आज आपण ह्या दोन्ही भाषेचे जवळजवळ बघा 60 क्वेश्चन आपण आता डिस्कस करणार आहोत. तर तर चला सुरू करूया. आता ज्यांनी भाषा 1 म्हणून मराठीची निवड केलेली आहे त्यांच्यासाठी आहे पहिला प्रश्न. भाषा शिक्षणाच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे? आता भाषा शिक्षणाच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे? आपण पर्याय वाचून घेऊ. तर बघा, पहिला पर्याय आहे विज्ञान आणि गणिताच्या शिक्षणासाठी भाषा शिक्षणाची गरज नसते. भाषा शिक्षण अनावधानाने होते. 3 आहे भाषा शिक्षण हे फक्त भाषिक पाठ्यपुस्तक वाचून होते. आणि 4 आहे भाषा शिक्षणाला मुद्रित संपन्न वातावरणात वेग मिळतो. आता हे प्रश्न पुन्हा एकदा बघा, भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आता इथं अनावधानाने आहे का? गणिताच्या शिक्षणाची गरज आहे का? नाही. त्यामुळे पर्याय 1 गेला, पर्याय 2 गेला. त्याच्यानंतर भाषा शिक्षण हे फक्त पाठ्यपुस्तक इथं फक्त वापरल्यामुळे हाही, आता इथं बघा, इथं फक्त हा शब्द वापरल्यामुळे काय झालं तर हा पण पर्याय आपला कटलेला आहे. इथं अनावधानाने त्यामुळे आणि गणिताच्या शिक्षणासाठी हे पण चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 काय आहे बघा, भाषा शिक्षणाला मुद्रित संपन्न वातावरणात वेग मिळतो.
त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. 92 नंबरचा प्रश्न आहे, रडणे, हुंकारणे, बडबडणे ही सर्व कोणत्या स्तराच्या भाषिक विकासाची लक्षणे आहेत? विकासाचा स्तर विचारलेला आहे. रडणे, हुंकारणे आणि बडबडणे. एक आहे भावनिक, दुसरा आहे ससंदर्भ, तिसरा आहे भाषिक आणि चौथा आहे पूर्व भाषिक. आता बघा, लहान मूल रडतं, हुंकारतं, बडबडतं हे कधी आहे? पूर्व भाषिक स्तर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा, गर्वित वर्गात आपल्या मित्रांसोबत हिंदीत गप्पा मारत होता. गर्वित नावाचा विद्यार्थी आहे. आपल्या वर्गामध्ये हिंदीमध्ये गप्पा मारत होता. जेव्हा त्याच्या शिक्षकांनी हाक दिली तेव्हा त्याने इंग्रजीत उत्तर दिले. हे कशाचे उदाहरण आहे? समाज, भाषा विज्ञान, भाषा बदल, भाषा मिश्रण आणि बोली. तो हिंदीमध्ये गप्पा मारतोय आणि उत्तर इंग्रजीमध्ये देतोय. इथं काय आहे बघा, दोन भाषांचं मिश्रण आहे. त्यामुळे भाषा मिश्रण ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा, 94 नंबरचा प्रश्न, प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षणाचे फलित यांचा उल्लेख असतो याचा अर्थ. पुन्हा एकदा प्रश्न बघा, प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षणाचे फलित किंवा आउटकम्स आहे यांचा उल्लेख असतो याचा अर्थ. एक बघा, सर्व पाठ पूर्ण करणे. 2 आहे शिक्षकाच्या शिक्षण पद्धतीत बदल. 3 आहे पाठ्यपुस्तकातील सामग्रीचा विचार करणे. 4 आहे वर्गातील मुलांच्या वर्तनात होणारे बदल. याचा अचूक उत्तर आहे बघा, शिक्षकाच्या शिक्षण पद्धतीत बदल. काळ बदलेल तसा किंवा अभ्यासक्रमामध्ये बदल झाला तर शिक्षकाला पण त्याच्या पद्धतीमध्ये बदल करावा लागतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 काय आहे? अचूक उत्तर आहे. नेक्स्ट बघा, 95 नंबरचा प्रश्न, प्रत्येक अभ्यासक्रम शिक्षणाचे फलित यावर भाष्य करते. शिक्षणाचे फलित लर्निंग आउटकम्स म्हणजे काय? आता शिक्षणाचे फलित लर्निंग आउटकम्स म्हणजे त्याचा अर्थ विचारलेला आहे. 1 सर्व पाठांचा अभ्यास पूर्ण करणे. 2 आहे शिक्षकाच्या शिक्षण पद्धतीत बदल. 3 आहे पाठ्यपुस्तकातील सामग्री विचारात घेणे आणि 4 आहे विद्यार्थ्यांच्या वर्तन व्यवहारातील परिवर्तन. आता इथं अचूक उत्तर आहे बघा, तर प्रत्येक अभ्यासक्रम शिक्षणाचे फलित यावर भाष्य करते. शिक्षणाचे फलित म्हणजे काय? विद्यार्थ्याच्या वर्तन व्यवहारातील परिवर्तन. म्हणजे विद्यार्थ्याचं जे वर्तन आहे किंवा तो जे ज्या ज्या कृती करतोय त्याच्यामध्ये होणारे हे परिवर्तन म्हणजेच शिक्षणाचे फलित होय. ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट बघा, 96 नंबरचा प्रश्न, तुमच्या फोनमधील संपर्क सूचीतून एक नंबर शोधणे हे कशाचे उदाहरण आहे? आपली जी नंबरची लिस्ट असते, कॉन्टॅक्ट लिस्ट, त्याच्यातून एखादा नंबर शोधायचा आहे. कशाचं उदाहरण आहे बघा? पुनर्पाहणी, रिव्ह्यू घेणे, चाळणे, स्किमिंग, त्याच्यानंतर न्याहाळणे म्हणजे स्कॅनिंग आणि पाहणी म्हणजे सर्वे. तर अचूक उत्तर आहे न्याहाळणे, स्कॅनिंग. आपल्याला फक्त शोधायचं आहे. त्यामुळे न्याहाळणे, स्कॅनिंग, आपण असं स्क्रोल करत असतो बघा, नंबर एखादा शोधायचा असेल तर न्याहाळणे, त्याला स्कॅनिंग म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. 97 नंबरचा प्रश्न, विद्यार्थ्यांना नवीन शब्दाचा अर्थ पाठ करायला लावण्याऐवजी त्यांना नवीन शब्द ससंदर्भ समजावून देणे. बघा, नवीन शब्दाचा अर्थ पाठ करायला लावायचं नाही तर त्यांना काय करायचं आहे? नवीन शब्द ससंदर्भ म्हणजे संदर्भ देऊन काय करायचं आहे? शिकवायचं आहे किंवा समजावून द्यायचं आहे. बघा, घोकंपट्टी करण्यास याच्यामुळे उत्तेजन देते. वेळेचा अपव्यय आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना संभ्रमित करते आणि शब्द नीट समजून घ्यायला मदत होते. 97 नंबरचा प्रश्न आहे, थोडासा कॉमन सेन्सचा जर आपण वापर केला तर बघा, शब्द नीट समजून घ्यायला मदत होते. विद्यार्थ्यांना बघा, आता नुसतंच सफरचंद, छोटी मुलं आहेत, सफरचंद सांगायचं आहे, फक्त सफरचंद म्हणून आपण त्यांना सांगितलं तर काही कळणार नाही. त्यांना एखादं चित्र दाखवलं बघा सफरचंदचं, तर त्यांना काय होईल की सफरचंद ते कन्सेप्ट किंवा तो शब्द समजून घ्यायला मदत होईल. किंवा साप असेल, साप सांगितलं तर कळणार नाही, पण त्या सापाचं एखादं चित्र दाखवलं बघा, एखादं चित्र दाखवलं तर काय होईल? त्यांना साप समजून घ्यायला काय होईल? मदत होईल. त्याच्यानंतर बघा, ऑप्शन क्रमांक 4, शब्द नीट समजून घ्यायला मदत करते. हे आपलं ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. 98 नंबरचा प्रश्न, अशा प्रकारचे लेखन ज्यात लेखक स्वतः त्यातील पात्र बनतो, काही वेळा नसतोही आणि निवेदन करतो, याला काय म्हणतात? वर्णनात्मक, कथन, निवेदनात्मक आणि लाघवी. बघा, प्रश्न हे CTTचे क्वेश्चन व्यवस्थित अगदी केअरफुली, आणि कोणत्याही परीक्षेचे प्रश्न तुम्ही केअरफुली वाचल्याशिवाय तुम्हाला त्याचा अर्थ लागत नाही. आणि काही वेळा आपण ओघाने वाचत असतो बघा, आणि त्या ओघामध्ये एखादा शब्द आपल्याला सत्य आहे, सत्य नाही, आहे नाही याच्यामध्ये गपलत होते आणि तिथंच खूप सारे सिली मिस्टेक होत असतात. त्यामुळे प्रश्न काय करायचा? समजलं नाही तर पुन्हा वाचायचा, पण व्यवस्थित काळजीपूर्वकच वाचायचा. इथं बघा, आणि अशा प्रकारचे लेखन ज्यात लेखक स्वतः त्यातील पात्र बनतो आणि निवेदन करतो, याला काय म्हणतात? तर याचं उत्तर काय आहे बघा, तर कथन. आता एखादा
आता मृत्युंजय कादंबरी असेल बघा, तिथं काय आहे, कर्ण स्वतः बोलत आहे असं लेखकाने काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये कर्णाचं पात्र रंगवलेलं आहे. याला काय म्हणायचं, कथन. नेक्स्ट बघा 99 नंबरचा प्रश्न, तुम्हाला तुमच्या वर्गातील जास्तीत जास्त मुलांना सहभागी करून घ्यायचे आहे, यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचा अवलंब कराल. जास्तीत जास्त मुलांचा सहभाग हवा आहे. बघा, आदर्श वाचन, 2 आहे पाठांतर, 3 आहे चर्चा आणि 4 आहे सादरीकरण. असे प्रश्न सोडवत असताना तुम्ही ॲज अ टीचर आपण काय करू शकू, असेच आपण बघा आता आदर्श वाचन आता एकट्यालाच आपण कार्यालयाला सांगणार. त्याच्यानंतर पाठांतर नाही, सादरीकरण नाही, चर्चा बघा खूप सारी. आता वर्गामध्ये जर 30 मुलं असतील तर चर्चा करायला सांगितल्यावर बघा प्रत्येक जण त्याच्या विचारानुसार काय करेल, आपली मतं मांडेल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. 100 नंबरचा प्रश्न, एक श्रोता ऐकताना विशिष्ट माहिती, संबंध आणि शब्दक्रमांची पद्धत ऐकतो. या प्रकारच्या ऐकण्याला काय म्हणता येईल. अनुमानित प्रक्रिया, क्रमिक प्रक्रिया, ऊर्ध्वगामी प्रक्रिया आणि अधोगामी प्रक्रिया. आता याचं बघा, याचं अचूक उत्तर आहे तर काय आहे प्रश्न, एक श्रोता ऐकताना विशिष्ट माहिती, संबंध आणि शब्दक्रमांची पद्धत ऐकतो. या प्रकारच्या ऐकण्याला काय म्हणतात, तर याला काय म्हणायचं, ऊर्ध्वगामी प्रक्रिया. 101 नंबरचा प्रश्न, कथेचा अभ्यास करताना पुढीलपैकी कोणती बाब वाचनादरम्यान उपक्रम ठरू शकते. विद्यार्थी लेखकाच्या जीवनाविषयी चर्चा करतात. शिक्षक नवीन शब्दांचा अर्थ विचारून त्यांना वाक्यात उपयोग करण्यास उत्तेजन देतात. विद्यार्थी कथेतील घटनांचा अनुमान लावण्यासाठी चर्चा करतात आणि विद्यार्थी जोडीने परस्पर वाचतात. आता याचं जे उत्तर आहे, तर इथं बघा प्रश्न, कथेचा अभ्यास करताना पुढीलपैकी कोणती बाब वाचनादरम्यान उपक्रम ठरू शकते. उत्तर आहे विद्यार्थी जोडीने परस्पर वाचतात. जोडीने म्हणजे सोबतीला घेऊन काय करतात, परस्पर वाचतात. हा काय आहे, तर हा उपक्रम ठरू शकतो. नेक्स्ट बघा 102 नंबरचा प्रश्न, एका वर्गात तुम्ही प्रश्न न विचारता विद्यार्थ्यांना एक लहानसा मजकूर देऊन त्यांना प्रश्न तयार करण्यास सांगता. तुमच्या कृतीचे उद्दिष्ट कोणते. आपण काय सांगितलेलं आहे बघा, वर्गात प्रश्न तुम्ही न विचारता विद्यार्थ्यांना एक लहानसा मजकूर द्यायचा आणि त्याच्यावर प्रश्न तयार करायला सांगायचे. या कृतीचं किंवा आपण जे हे करत आहोत त्याचं उद्दिष्ट काय. प्रश्न काढणे किती जिकिरीचे काम आहे याची विद्यार्थ्यांना जाणीव करून देणे, हे येणारच नाही बघा. तुमच्या विद्यार्थ्यांची विश्लेषण करण्याची क्षमता आणि कल्पकता विकसित करणे. 3 तुमच्या विद्यार्थ्यांना एक चांगला पेपर सेटर म्हणून घडवणे, हे पण येणार नाही. प्रश्न काढणे या तुमच्या कामात विद्यार्थ्यांची मदत घेणे, हे पण येणार नाही. अगदी कॉमन सेन्सने बघा, ऑप्शन क्रमांक 2 या उत्तरापर्यंत आपण पोहोचतो. तुमच्या विद्यार्थ्यांची विश्लेषण करण्याची क्षमता आणि कल्पकता काय करणे, विकसित करणे. विद्यार्थ्यांचा स्वतःसाठी फायदा करून घेणे किंवा स्वतःचं काम हलकं होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांच्याकडून ती कृती करून घेणे, हे पूर्णतः चुकीचं आहे. 103 नंबरचा प्रश्न, भाषा मूल्यमापनाचे उद्दिष्ट म्हणजे. आता भाषेचं जे मूल्यमापन करायचं आहे त्याचं उद्दिष्ट म्हणजे काय. विद्यार्थ्यांची भाषिक कामगिरी पाहणे, विद्यार्थ्यांचे भाषा प्रभुत्व पाहणे, प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या सहपाठी विद्यार्थ्यांच्या तुलनेत काय साध्य केले आहे हे पाहणे, त्यांचे समग्र किंवा समाकलित समेटिव्ह मूल्यमापन करणे. 103 नंबरचा प्रश्न आहे बघा, भाषेचे मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्यांचे भाषा प्रभुत्व पाहणे, त्यांचं भाषेवर किती प्रभुत्व आहे हे पाहणे म्हणजे त्या भाषेचं मूल्यमापन करणे होय. 104 नंबरचा प्रश्न, शैक्षणिक साधनांच्या उपयोगाचे उद्दिष्ट म्हणजे. आता जे आपण टीचिंग एड यूज करतो एखादा पाठ शिकवताना किंवा कोणताही घटक शिकवत असताना, तर जे शैक्षणिक साहित्य यूज करतो तर त्याचं उपयोगाचं उद्दिष्ट विचारलेलं आहे. अनुशासनहीनतेच्या घटनावर आळा घालणे, वर्गात विद्यार्थ्यांचे लक्ष लागावे, शिक्षण उपक्रमात विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा करणे. आता याचं जे उत्तर आहे बघा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा करणे. टीचिंग एड किंवा शैक्षणिक साहित्याचा जर वापर केला तर अध्यापन जास्तीत जास्त प्रभावी होतं आणि विद्यार्थ्यांची आकलनिक क्षमता असेल किंवा त्यांचं जे अध्ययन करण्याची जी क्षमता आहे त्याच्यामध्ये चांगलीच काय होते, सुधारणा होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा करणे हे काय आहे, अचूक उत्तर आहे. 105 नंबरचा प्रश्न, तुमची एक विद्यार्थिनी तिचे आवडते पुस्तक घेते आणि चित्राच्या मदतीने इतरांना सांगते, हे म्हणजे. बघा प्रश्न, तुमची एक विद्यार्थिनी आवडते पुस्तक घेते आणि चित्राच्या मदतीने इतरांना सांगते, हे म्हणजे वाक्यरचना जागरूकता, कथन जागरूकता, उदीयमान वाचन अवस्था आणि स्वनिमिक जागरूकता. तर याचं अचूक उत्तर आहे पहा, उदयीमान वाचन अवस्था. त्याच्यानंतर आता
याच्यामध्ये हे 15 प्रश्न होते बघा, तुम्हाला त्या भाषेशी संबंधित पेडॉलॉजीशी होते. आता त्याचे पुढचे जे 15 क्वेश्चन असणार आहेत त्याच्यामध्ये एक गद्य उतारा किंवा कविता असेल. वाचून घेऊ आपण. घर म्हणजे माणसांचं, कुटुंबांचं प्रतिबिंब, माणसाच्या जगण्याला आकृतीबंध देणारी एक रचनाच, सतत बदलत जाणाऱ्या माणूसवृत्तीचं एक प्रतीकच. माणसाच्या स्वभावानुसार घराचा चेहरा दिसतो. घर माणसांशी इतकं एकरूप होत असतं की घराला माणसाचा चेहरा बरोबर ठाऊक असतो. माणूस घराच्या उंबऱ्याबाहेर पडला की त्याला एक अदृश्य बुरखा धारण करावा लागतो. घरात प्रवेश करताना मात्र माणसाचा बुरखा आपोआप गळून पडतो. माणूस घरात बुरखा घालून राहू शकत नाही. मला नेहमी असं वाटतं की घर नुसतं निवारा, संरक्षण, विश्राम आणि स्थैर्य देत नाही, तर खऱ्या चेहऱ्याने काही काळ जगता येणं ही माणसाची गरज देखील घर पूर्ण करतं. माणसाला जगण्याची ओळख आणि त्या जगण्याला एक चौकट मिळते, ती घरामुळेच. घर माणसाच्या जीवभावाचा मित्र, माणसाच्या संस्कृतीचे एक प्रतीक, माणसाच्या प्राचीन काळापासूनच्या जीवनशैलीचा महत्त्वाचा साक्षीदार, त्याच्या गरजांप्रमाणे, सवयींप्रमाणे आणि लहरींप्रमाणे निरंतर बदलत आलेला. निसर्गातला प्रत्येक प्राणी कळपात राहतो. जिथे त्याचा कळप जातो तिथे त्याचं घर असतं. प्राण्यांना आडोसा लागत नाही, भिंत लागत नाही, पण मनुष्य प्राण्याला मात्र त्याच्या भटक्या काळातही निवारा हवा असे, आसरा हवा असे. समूहात तो त्याला मिळतही असे, समूहात त्याला सुरक्षितही वाटत असे. पण शेतीचा शोध लागला, जमिनीचं महत्त्व समजलं, कुटुंब भावना निर्माण झाली आणि मग ते जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी घर या बंदिस्त, सुरक्षित आणि खाजगी वस्तूची निर्मिती झाली आणि मग न हलणाऱ्या, न बदलणाऱ्या दणकट कायमस्वरूपी घराचा जन्म झाला. पशुपक्षी हे अन्नधान्याच्या शोधात फिरतात आणि तिथेच वास्तव्य करतात. पण माणूस मात्र त्याला हवं तिथे आधी घर बांधतो. त्याला हवं ते अन्न आणि पाणी तो घरात आणून ठेवतो. तो घराजवळ पाणी निर्माण करतो. अन्नधान्य, भाजीपाला, फळ हे सारं काही तो त्याला हवं त्या पद्धतीने मिळवतो, जमवतो आणि साठवून ठेवतो, ते घरामुळे. घर म्हणजे माणसाला सांभाळणारा, सावरणारा आणि गोंजारणारा मित्र, त्याला निवारा आणि संरक्षण देणारा वस्तुपुरुष, असंख्य भावनांचा अनुभव देणारा भावसखा. किती सुंदर पॅरेग्राफ आहे. आता याच्यामध्ये बघा डिफरन्स काय येतो बघा. ज्यावेळी तुम्ही भाषा एक म्हणून ज्यावेळी तुम्ही मराठी निवडता त्यावेळी जे उतारे असतात किंवा जे पेपर कसा थोडा काठीण्य स्तर जास्त असतो आणि पेपर 2च्या तुलनेमध्ये बघा, पेपर 2च्या तुलनेमध्ये जर तुम्ही मराठी भाषेचा पेपर 2साठी जर विचार केलेला असेल तर तुम्हाला तुलनेने कमी काठीण्य स्तर असलेले प्रश्न पाहायला मिळतील आणि पेपर 1मध्ये तुम्हाला काठीण्य स्तर काय आहे, थोडासा जास्त वाढीव स्वरूपाचा पाहायला मिळतो. आता बघा, आता आपण याच्यावरचे काय करू, क्वेश्चन सॉल्व्ह करू. माणसाच्या जगण्याला कशामुळे अर्थ प्राप्त होतो. तर बघा उत्तरे आहेत इथं, पर्याय बघा, स्वभाव, वृत्ती, घर आणि कुटुंब. पूर्ण पॅरेग्राफ कशावर आहे, घरावर आहे. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. माणसाचा बुरखा गळून पडतो म्हणजे तो घराचे मोठेपण स्वीकारतो, तो घराला जगण्याची चौकट मानतो, त्याचा खरा चेहरा समोर येतो, तो घराला महत्त्व देतो. तर याचं अचूक उत्तर आहे बघा. तर तो इथं काय सांगितले घराबद्दल माहिती सांगितलेली आहे. माणूस बाहेर जाताना बुरखा घालून जातो, पण ज्यावेळी घरामध्ये येतो त्यावेळी त्याचा खरा चेहरा समोर येतो, का, बुरखा गळून पडल्यामुळे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. आता पॅसेज सोडवण्याच्या 2 टेक्निक आहेत बघा. एक तर तुम्ही पहिल्यांदा पॅसेज वाचा, नंतर प्रश्न सोडवा, किंवा पहिला प्रश्न वाचा, त्याचे कीवर्ड्स बघा. आता इथं बुरखा, मग बुरखाशी संबंधित काय काय माहिती आहे ते आपण त्या पॅसेजमध्ये वाचू शकतो. तुम्हाला जी पद्धत सूट होते तुम्ही 4-5 उतारे सोडवून बघा आणि त्या उतार्यावरून तुम्ही असं तर्क बांधा. तुम्हाला पॅसेज वाचून प्रश्न सोडवणे याच्यामध्ये कमी वेळ लागतोय की प्रश्न वाचून नंतर मग पॅसेज वाचणे याच्यातून उत्तर काढण्यासाठी कमी वेळ लागत आहे आणि हे यासाठी सराव लागतो. त्यामुळे तुम्हाला जे सूट होईल त्या पद्धतीनुसार तुम्ही काय करू शकता, ही उत्तरे काढू शकता. नाही समजलं परत पॅसेजकडे जायचं पुन्हा एकदा, किंवा पॅसेज वाचताना आपण कीवर्ड्सला अंडरलाईन करायचे बघा. जर आपण प्रश्न वाचले, प्रश्नातले जे कीवर्ड्स आहेत, आता बुरखा, मग तो पॅसेज वाचताना फक्त बुरखा जिथे जिथे आहे तिथे अंडरलाईन केलं तरी आपल्याला पटकन उत्तर मिळतं बघा. त्यामुळे या पद्धतीने देखील तुम्ही सोडवू शकता. 108 नंबरचा प्रश्न, पशुपक्षी हे अन्नधान्याच्या शोधात फिरतात आणि तिथेच वास्तव्य करतात. अधोरेखित शब्द काय आहे? शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, कर्म आणि करता. तर याचा अचूक उत्तर आहे बघा. आता इथं काय दिलेलं आहे, पशुपक्षी हे अन्नाच्या शोधात फिरतात आणि तिथेच वास्तव्य करतात. अधोरेखित, आता इथं कुठंच काय अधोरेखित केलेलं नाही, त्यामुळे बघा हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. आणि सर्व उत्तर 1, 3, 2, 4 इथं काय आन्सर शीटमध्ये इथं झेड दिलेलं आहे. झेड म्हणजे काय, ऑल. ज्यांनी जे उत्तर टेक केलं असेल त्या सर्वांना काय मिळतील, ह्या उत्तराचे मार्क्स मिळतील. त्याच्यानंतर बघा, घर म्हणजे
टिंब टिंब पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? घर म्हणजे माणसाच्या गरजांचे विरोधक, मानवी जीवनशैलीचा साक्षीदार, माणसाचा खरा मित्र, मानवी संस्कृतीचे प्रतीक. तर बघा, घर म्हणजे काय आहे? तर चुकीचं विधान शोधायचं आहे. हे पहिलं आपल्याला बघायला लागेल प्रश्नामध्ये. चुकीचं आहे का बरोबर? चुकीचे अशी एखादी फुली करून ठेवायची. बरोबर असेल तर असे खूण करायचे, त्यामुळे सोपं जातं उत्तर शोधायला. माणसांच्या गरजांच्या विरुद्ध, गरजा माणसाच्या घरामध्ये पूर्ण होतात, त्यामुळे हे विधान काय आहे? चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 1. खरा मित्र आहे, संस्कृतीचे प्रतीक आहे, जीवनशैलीचा साक्षीदार आहे. तर हे तिन्ही विधाने काय आहेत? बरोबर आहेत. निसर्गातला प्रत्येक प्राणी कळपात राहतो. यातील समूहवाचक नाम कोणते? समूहवाचक नाम बघा, इथं निसर्ग आहे का? नाही. राहतो क्रियापद आहे. प्राणी नाही. सामान्य नाम आहे. कळप. समूहवाचक नाम कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 1 कळप. नेक्स्ट बघा, घर पुढीलपैकी काय देत नाही? संरक्षण, स्थैर्य, संपत्ती आणि निवारा. काय देत नाही घर? काय देत नाही? 111 नंबरचं उत्तर आहे संरक्षण. घर पुढीलपैकी काय देत नाही? संरक्षण. घराला कशामुळे चेहरा प्राप्त होतो? घराच्या उंबरट्यामुळे, माणसाच्या प्रवेशामुळे, माणसाच्या चेहऱ्यामुळे, माणसाच्या स्वभावामुळे. तर घराला कशामुळे चेहरा प्राप्त होतो? तर माणसाच्या स्वभावामुळे. आनंदी लोक राहत असतील तर ते घर पण आनंदी वाटू लागतं बघा. आणि तिथं जर रागीट माणसं किंवा सतत कटकटी असतील तर ते घर पण निस्तेज वाटू लागतं आपल्याला. त्यामुळं माणसाच्या स्वभावामुळे ऑप्शन क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. 113 नंबर, तो घरात आणून ठेवतो. अधोरेखित काय आहे? आणून ठेवतो. कर्मक क्रियापद, उभयान्वयी अव्यय, संयुक्त क्रियापद आणि सकर्मक क्रियापद. तर याचा अचूक उत्तर काय आहे बघा? 113 नंबर. तर संयुक्त क्रियापद. ठेवतो काय आहे? क्रियापद आहे, पण आणून या सहाय्यकारी क्रियापद प्लस हे मुख्य क्रियापद दोन्ही मिळून जे बनतं त्याला काय म्हणतात? संयुक्त क्रियापद. त्याच्यानंतर 114 नंबरचा प्रश्न, उतार्याप्रमाणे पुढीलपैकी कोणती बाब घराला लागू होत नाही? सामूहिक, खाजगी, बंदिस्त आणि सुरक्षित. आता याचं जे उत्तर आहे तर काय आहे बघा? तर घर काय सामूहिक असतं का बघा? 4-5 फॅमिली ते आपल्या नातेवाईक असतील तर ठीक आहे, पण कोणीही 4-5 फॅमिली अनोळखी यांचं जे सामूहिक स्थान असतं का? नाही. बंदिस्त असतं बरोबर आहे, खाजगी असतं बरोबर आहे आणि सुरक्षित असतं बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट बघा, आता 115 ते 120 हे आपले किती क्वेश्चन बघितले बघा आपण? ह्या एका उतार्यावर किती क्वेश्चन आलेत? 106 पासून किती? 8 क्वेश्चन आहेत. 8 उतार्यावर किती? पेपर ज्यावेळी तुम्ही भाषा 1 निवडलेले असते 8 प्रश्न उतार्यावर. आणि इकडे बघा, आता 115 ते 20. आता इथले जे 6 क्वेश्चन आहेत तर हे कशावर असणार आहेत? तर हे असणार आहेत कवितेवर. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. गोड निळ्या वातावरणात अव्याज मने होती डोलत. प्रणय चंचला त्या भ्रुलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला. आईच्या मांडीवर बसूनी झोके घ्यावे गावी गाणी, याहुनी ठावे काय येला साध्या भोळ्या फुलराणीला. पुरा विनोदी संध्यावात डोल डोलवी हिरवे शेत, तोच एकदा हसत आला चुंबून म्हणले फुलराणीला, छान माझी सोनुकली ती, कुणाकडे ग पाहत होती, कोण बरे त्या संध्येतून हळूच पाहते डोकावून. तो रविकर का गोजीरवाना आवडला आमच्या राणींना, लाज लाजली ती या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी. आता फुलराणी कवितेशी संबंधित हे काय आहे? तर त्यातील ह्या ओळी घेतलेल्या आहेत. छान माझी सोनुकली असे फुलराणीला कोण म्हणाले? तर याचं उत्तर आहे बघा, आई, संध्या, शेत आणि वारा. तर वारा फुलराणीला म्हणाला, छान माझी सोनुकली. संध्याकाळी हळूच कोण डोकावून बघत असते? तर बघा याचं जे उत्तर आहे, कुमारिका, सूर्य, वारा, फुलराणी. संध्याकाळी हळूच कोण डोकावून बघत असते? तर सूर्य डोकावून बघत असतो. झोके गावे गावी गाणी या ओळीतील अधोरेखित शब्दांचे व्याकरण ओळखा. आता इथे तुम्हाला व्याकरणाला स्पेसिफिक व्याकरणाला सेपरेट प्रश्न विचारलेले नाहीत. हाच टीईटी आणि सीटीईटीचा मधला फरक आहे बघा. टीईटीला तुम्हाला मराठी व्याकरणमध्ये सेपरेट विचारलेलं असतं किंवा पेडॉलॉजीचा भाग जास्तीत जास्त म्हणजे नसतोच. आणि उतारा कविता असेल पण स्पेसिफिक व्याकरणाचे सेपरेट क्वेश्चन पाहायला मिळतील. पण सीटीईटीमध्ये जो उतारा जो कविता दिलेली आहे त्यामध्येच काही क्वेश्चन किंवा काही प्रश्न तुम्हाला स्पेसिफिक काही ठराविकच भाग आहेत त्याच व्याकरणाच्या घटकावर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. झोके घ्यावे गावी गाणी या ओळीतील अधोरेखित शब्दांचे व्याकरण ओळखा. कर्म, शब्दयोगी अव्यय, क्रियापद आणि कर्ता. तर याचं अचूक उत्तर आहे बघा, तर झोके घ्यावे क्रिया सांगितलेली आहे त्यामुळे हे क्रियापद आहे. काय आहे? क्रियापद. ऑप्शन क्रमांक
किती 3 आहे आपलं उत्तर. नंतर बघा अव्याज या शब्दाचा समानार्थी नसलेला नसलेला म्हणजे चुकीचा. निष्कपट, प्रेमळ, साधा आणि सरळ. साधा, सरळ, प्रेमळ, निष्कपट ह्याचं जे उत्तर आहे बघा तर निष्कपट म्हणजेच काय सरळ मार्गी. निष्कपट, साधा, सरळ हे तिन्ही एका अर्थी वापरलेले शब्द आहेत. निष्कपट म्हणजे काही कपट नसलेला सरळ मनाचा, त्यामुळे साधा, निष्कपट आणि सरळ याचं उत्तर आहे बघा प्रेमळ. अव्याज म्हणजे काय साधा. आणि 1, 3 आणि 4 हे काय आहे तर समानार्थी शब्द आहेत. समानार्थी नसलेला प्रेमळ. 119 नंबरचा प्रश्न, फुलराणीच्या संदर्भात कवीने वापरलेला प्रणयी चंचला हा शब्द काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे, विशेषण नाम आहे, विशेषण आहे की सर्वनाम आहे? तर हा जो शब्द आहे तर प्रणयी चंचला फुलराणीबद्दल विशेष माहिती देण्यासाठी वापरलेला आहे, त्यामुळे तो आहे विशेषण. आईच्या मांडीवर बसून या ओळीतून कवी फुलराणीबद्दल काय सुचवत नाही? फुलराणीचे निर्व्याज मन, फुलराणीचा हट्टी स्वभाव, फुलराणीचे लहानपण आणि फुलराणीचे साधेपण. तर याचं जे उत्तर आहे बघा तर सुचवत नाही. इथं नाही म्हणजे आपल्याला काय पर्याय काय आहेत बघा तर चुकीचं जे आपल्या कवितेमध्ये नाही असा पर्याय शोधायचा आहे. फुलराणीचे निर्व्याज मन, फुलराणीचे लहानपण, फुलराणीचे साधेपण. इथं फुलराणीच्या हट्टी स्वभावाबद्दल कुठेही उल्लेख नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. अशा प्रकारे बघा 91 पासून 120 नंबरचे आपण प्रश्न सॉल्व केलेले आहेत. 91 ते 120 पेपर 2 मधील आणि भाषा मराठी भाषासाठी, मराठी भाषा ज्यांनी 1 निवडलेली आहे त्यांच्यासाठी. आता पुढचे क्वेश्चन बघू जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की पेपर 1ला कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात आणि पेपर 2 साठी कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. आता बघा 121 ते 150 ज्यांनी मराठी भाषा 2 म्हणून निवडलेले आहे हे प्रश्न पण बघा 1च्या तुलनेमध्ये तुम्हाला सोपे पाहायला मिळतील. तर बघा 121 नंबरचा प्रश्न आहे, लेखनाच्या विविध अवस्था किंवा टप्पे समजून लेखन शिकणे म्हणजे विश्लेषणात्मक लेखन, सर्जनशील लेखन, लेखनाच्या प्रक्रियेचे धोरण, लेखनाचे उत्पादक धोरण. याचे जे अचूक उत्तर आहे बघा तर लेखनाच्या विविध अवस्था किंवा टप्पे समजून लेखन शिकणे म्हणजे काय लेखनाच्या प्रक्रियेचे धोरण. विद्यार्थ्यांच्या संभाषण कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी 122 नंबरचा प्रश्न, विद्यार्थ्याच्या संभाषण कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती मूल्यमापन पद्धती अधिक उपयुक्त ठरेल? ध्वनिफीत ऐकून त्यावर भाष्य करणे, सांगितलेल्या मुद्द्यावर भाषण लिहिणे, चित्र पुस्तकातील दृश्याचे विवरण सांगणे आणि नाटकात भूमिका अभिनय करणे. याचे जे अचूक उत्तर आहे बघा तर नाटकात भूमिका अभिनय करणे. संभाषण कौशल्य पाहायचं आहे आपल्याला, त्याचं मूल्यमापन करायचं आहे. भूमिका अभिनय नाटकामध्ये एखादा जर रोल प्ले केला तर त्याच्यातून त्याचं संभाषण त्याचं जे आहे त्याची जे किंवा संभाषणावर त्याची जी पकड आहे प्रभुत्व आहे ते दिसून येईल, त्यामुळे नाटकात भूमिका अभिनय करणे हे अचूक उत्तर असले ऑप्शन क्रमांक 4. चोम्स्कीच्या मते माणसाकडे भाषा विकसित करण्यासाठी टिंब हे असते. चोम्स्की त्याच्या मतानुसार काय असतं माणसाकडे भाषा विकसित करण्यासाठी? विशिष्ट दृष्टिकोनात्मक संचय, संप्रेषण तत्परता, शैक्षणिक संच आणि जैविक कल. तर याचं जे उत्तर आहे बघा जैविक कल. चोम्स्की लक्षात ठेवा. आणि जास्तीत जास्त तुम्ही प्रश्न ज्यावेळी सॉल्व्ह कराल ते संशोधक असतील, त्यांच्या जी कल्पना असतील किंवा त्यांनी मांडलेली मतं असतील, त्यांचे विचार असतील, ह्या गोष्टी तुम्हाला त्या प्रश्नातूनच त्या प्रश्न उत्तर जरी बघितलं तिथंच आपल्या त्या संकल्पना स्पष्ट होत असतात. त्यामुळे तुम्ही शक्यतो PYQ अनालिसिस जास्त करा किंवा तुम्ही डाउनलोड करून घ्या पेपर. नसेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथेही पेपर अवेलेबल आहेत किंवा एक ॲप आहे त्याच्यावर पण पेपर अवेलेबल आहेत, तिथून तुम्ही तयारी करू शकता. नेक्स्ट बघा 124 नंबरचा प्रश्न, अगदी आरंभीच्या अवस्थेपासून शाळेत बहुभाषिकतेचे धोरण स्वीकारल्याने पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर आळा घालता येईल? एखाद्याची त्याची भाषा लुप्त होणे, सुमार संभाषण कौशल्य, शाळेतील विद्यार्थ्यांची गळती, शैक्षणिक अक्षमता. प्रश्न बघा अगदी आरंभीच्या अवस्थेपासून शाळेत बहुभाषिकतेचे धोरण स्वीकारल्याने म्हणजे शाळेत घातल्या जर तिथं एकापेक्षा म्हणजे मातृभाषेव्यतिरिक्त आणखीन ज्या भाषा असतील असं बहुभाषिकतेचं धोरण स्वीकारल्याने कोणत्या गोष्टीवर आळा घालता येईल? तर याचं उत्तर आहे बघा एखाद्याची त्याची भाषा लुप्त होणे, याच्यावर काय होईल आळा घालता येईल. नेक्स्ट बघा 125 नंबरचा प्रश्न, नवीन पाठाची सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही विद्यार्थ्यांना तरतरीत होण्यासाठी गमती जमतीच्या गोष्टी करायला लावता, हे करण्याचे कारण? पाठ सुरू करण्यापूर्वी वर्गात अनुशासन असणे, विद्यार्थ्यांचे लक्ष वळवणे, विद्यार्थ्यांना वर्गासाठी प्रेरित करणे, शिक्षक म्हणून स्वतःचा भार हलका करणे. हे असले पर्याय पहिला कट करून टाकायचे. तर 125 नंबरचं जे उत्तर आहे बघा तर विद्यार्थ्यांना वर्गासाठी
किंवा अध्ययनासाठी काय करणे, प्रेरित करणे. ऑप्शन क्रमांक 3. अध्ययनाचा सिद्धांत म्हणून विधायकतावाद म्हणजेच काय, कन्स्ट्रक्टिव्हिजम मानते. काय मानते विधायकतावाद? शिकणे ही पूर्णतः मानसिक घटना आहे. शिकणे ही सामाजिक गुंफण आहे. शिकणे ही वैयक्तिक गुणविशेष आहे. सर्व विद्यार्थी भाषा शिकू शकत नाही. निगेटिव्ह आहे, त्यामुळं गेलं. त्याच्यानंतर बघा, निगेटिव्ह पॉझिटिव्ह टॅगवर्ड्स असतील, हे पण आपण पुढे घेणार आहोत, त्यामुळे नक्की चॅनलशी जोडले गेले राहा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. 126 नंबरचा आहे बघा, शिकणे ही काय आहे, सामाजिक गुंफण आहे. अध्ययनाचा सिद्धांत काय सांगतो, विधायकतावाद, कन्स्ट्रक्टिव्हिजम. कशाला मानतं, शिकणे ही काय आहे, सामाजिक गुंफण आहे. 127 नंबरचा प्रश्न, अनेकदा माणसे एकाच वाक्यात अनेक भाषांचे घटक गुंफतात. असे करणे म्हणजे सामान्य भाषा विज्ञान. बोली, भाषा बदल, भाषा मिश्रण. तर याचं अचूक उत्तर आहे बघा, भाषा मिश्रण. काय आहे, भाषा मिश्रण. 128 नंबरचा प्रश्न, विद्यार्थ्यांना अनेकदा भाषेच्या वैशिष्ट्यपूर्ण उच्चारण नियमामुळे बोलण्यात अडचण येते. या अडचणीवर मात करण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त आहे? उच्चारण नियम, उच्च भाषा उच्चार म्हणजे अचा उच्चार असाच करा, तुकडा करा, दीर्घ करा असतं बघा. आता ई, ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई, तर ह्या उच्चारणाच्या नियमामुळे बोलण्यामध्ये अडचण येते. याच्यावर मात करण्यासाठी उपाय सांगायचे आहेत. खेळ सदृश्य उपक्रम करणे, ज्यातून वर्गात मौखिक संभाषण करावे लागेल. विद्यार्थ्यांच्या चुका त्या वेळेलाच दुरुस्त करणे. विद्यार्थ्यांना वर्गात वाचन करण्यास उत्तेजन देणे. समुपदेशकाच्या मदतीने उपचार करून घेणे. आता याचं जे उत्तर आहे बघा, खेळ सदृश्य उपक्रम करणे, ज्यातून वर्गात मौखिक संभाषण करावे लागेल. मौखिक संभाषण केलं तर विद्यार्थ्यांनाच कळेल की जास्तीत जास्त ते शब्द अशा प्रकारचे, जर उच्चारण नियमाचे जे शब्द आहेत ते सारखे त्यांना बोलायला लावले आणि असे जर उपक्रम ठेवले तर त्यांचं बघा मौखिक संभाषण पण वाढेल आणि त्यांचे जे भाषेचे उच्चारणाचे नियम आहेत त्यांची पण त्यांना चांगली काय होईल, किंवा चांगल्या प्रकारे त्यांना जाणीव होईल किंवा आकलन होईल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. 129, कादंबरी वाचणे हे कशाचे उदाहरण आहे? न्याहाळणे, चाळणे, विस्तृत वाचन, गहन वाचन. आता न्याहाळणे पण येणार नाही आणि चाळणे पण येणार नाही. पहिल्या एलिमिनेशन आपण 2 पर्याय कट केले, 50-50 आलो बघा. 129 बघा, तर कादंबरी वाचणे गहन वाचन आहे का? नाही, विस्तृत वाचन आहे. ऑप्शन क्रमांक 3. 130 नंबर, निबंधात अवतरण वापरणे याचे प्राथमिक उद्दिष्ट कोणते? अवतरण चिन्ह आपण एकेरी वापरतो, दुहेरी वापरतो, तर याचं प्राथमिक उद्दिष्ट विचारलेलं आहे. लेखकाचा दृष्टिकोन मांडणे, एखाद्या माहितीचे विश्लेषण करणे, निबंधाची शैली ठरवणे, गुंतागुंतीचा मुद्दा स्पष्ट करणे. याचं अचूक उत्तर आहे बघा, तर एखाद्या माहितीचे विश्लेषण करणे. त्याच्यानंतर 131 नंबर, इयत्ता आठवीची शिक्षिका विद्यार्थ्यांना एक लेख देते. या लेखाचा दर्जा त्यांच्या पातळीपेक्षा किंचित वरचा आहे. विद्यार्थ्यांनी त्या संबंधाने अनेक उपक्रम करायचे आहेत. या उपक्रमाला काय म्हणता येईल? वाचन, आकलन, आकलनीय आदान, कल्पनाबंध किंवा सिद्धांत शिकणे आणि अनाकलनीय आदान. बघा, 131 नंबरचा प्रश्न आहे. याचं जे उत्तर आहे बघा, आकलनीय आदान म्हणजे कॉम्प्रेहेन्सिबल इनपुट्स. विद्यार्थी आहेत 5वीचे, पण त्यांच्या आकलन क्षमतेपेक्षा थोडासा वरच्या लेवलचा त्यांना एखादा लेख वाचायला देणं, तर हे काय आहे? आकलनीय आदान, कॉम्प्रेहेन्सिबल इनपुट्स, ह्याचं काय आहे? उदाहरण आहे. त्याच्यानंतर बघा, 132 नंबरचा प्रश्न, व्याकरणाचे शिक्षण प्रामुख्याने कोणत्या बाबतीत उपयुक्त ठरते? साक्षरता, अंक साक्षरता, ओघवता आणि अचूकता. आता बघा, कॉमन सेन्स आहे, साक्षरता नाही, अंक साक्षरता तर पहिल्यांदा कट होईल, ओघवता येईल का? नाही. व्याकरणामुळे काय होते बघा, तर भाषेमध्ये अचूकता जास्त वाढते, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे. 133 नंबर, व्याकरण शिक्षणाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना संभाषण करण्यास प्रवृत्त करणे. पुढीलपैकी कोणती कृती या उद्दिष्टाशी सुसंगत नाही. पर्याय चुकीचा आपल्याला शोधायचा आहे. व्याकरण शिक्षणाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना संभाषण करण्यास प्रवृत्त करणे. आता यापैकी 4 कृती दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणती कृती या उद्दिष्टाशी संबंधित नाही? बघा, विद्यार्थ्यांनी तितक्याच गोष्टी शिकल्या पाहिजेत ज्या तात्पुरत्या संभाषणास आवश्यक असतात. चुका दुरुस्त करणे ही शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी नाही, कट. नाही का? तर आहे. विद्यार्थ्यांची व्याकरणाच्या प्रत्येक घटकावर प्रभुत्व असणे. आणि 4, विद्यार्थ्यांना अशा प्रकट सूचनांची आवश्यकता असते ज्यातून व्याकरणिक घटकांची व्यापक संभाषण संदर्भाशी सुसंगती लागते. आता याचं जे उत्तर आहे बघा, तर ऑप्शन क्रमांक काय आहे? 3, विद्यार्थ्यांच्या व्याकरणाच्या प्रत्येक घटकावर प्रभुत्व असणे. त्याच्यानंतर बघा, वाचनात शब्दार्थ मीमांसा, संकेत, मदतरूप
ठरतात. अर्थ लावण्याच्या प्रक्रियेला मदतरूप ठरते. व्याकरणिक प्रारूप समजून घेण्यासाठी शब्दाची उकल करण्यात आणि शब्दाच्या अचूक उच्चारणात. याचं जे उत्तर आहे तर बघा, अर्थ लावण्याच्या प्रक्रियेला मदतरूप ठरते. शब्दार्थ, शब्दार्थ म्हणजे काय, समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, पुन्हा वाक्प्रचार असतील, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल, तर हे जे संकेत आहेत तर कशाला, त्या शब्दाचा अर्थ लावण्यासाठी काय करतात, त्या अर्थ लावण्याच्या प्रक्रियेला मदतरूप ठरतात. 135 नंबरचा प्रश्न, भाषा अध्ययन अध्यापनाची कोणती पद्धती असे मानते की भाषा ही एक सवय आहे? भाषा अध्ययन अध्यापनाची कोणती पद्धती काय मानते? भाषा काय आहे? भाषा ही एक सवय आहे. पर्याय वाचून घेऊ. नैसर्गिक पद्धती, श्राव्य भाषिकता, संभाषणात्मक भाषा शिक्षण आणि सहकारी भाषा शिक्षण. अचूक उत्तर आहे बघा तर श्राव्य भाषिकता. त्याच्यानंतर 136 ते 143. आता याच्यामध्ये बघा पुन्हा 8 प्रश्न आपल्याला उतार्यावर आहेत. आपण पटकन वाचून घेऊ. पडणाऱ्या पावसाच्या आवाजाच्या आकर्षणाबरोबर मला आणखी एका आवाजाचं आकर्षण वाटे. तो आवाज म्हणजे घुबडाचा आवाज. आमच्या घराजवळ ओढ्याच्या पलीकडे वडाचं खूप मोठं झाड आहे. त्या झाडावर बसून मध्यरात्री घुबड घुमत असे. त्याचा घुतकार ऐकला की काळजात धडकी भरे. एकीकडे पावसाची संततधार लागलेली असे. त्याचा रपरप आवाज काळोखाची भयांता वाढवी. त्या भयांतेत घुबडाचा आवाज भर घाली. घुमायला लागले की ती टक्क घुबड घुमायला लागले की मी टक्क जागी होई. आईला किंवा मोठ्या बहिणीला बिलगे. कानात प्राण आणून तो आवाज ऐके. खूप वेळा तो आवाज सहन होत नसे. काळजाचे ठोके वाढायला लागले. श्वास अडकायला लागले. भीतीने किंकाळी फोडावी वाटली की मी उठून धूम पळत सुटे. ओसरीवर बाबांची कॉट असे. माझ्या धावत येण्याची चाहूल त्यांना बरोबर लागे. घाबरला का आमचा वाघ? बाबा विचारित. मी त्यांच्या घोंगडीत शिरून त्यांना बिलगे. थांब थांब हकलू आपण घुबडीला असं म्हणत ते उठत काठी आपटून आवाज करून तिला हकलून देत. पुढे मोठी झाल्यावर कॉलेजला जायला लागल्यावर सुद्धा मी घुबडीच्या आवाजाने जागी झाले की माझे बाबा तिला हकलायला उठत. मी म्हणे नका हकलू बाबा तिला, भीती नाही वाटत. खोल खोल विवरातून घुमत आल्यासारखा तिचा घुमारा काळजाला पीळ पाडू लागला की मी कुठल्या तरी अज्ञात विश्वात निघून जात असे. घुबडीच्या आवाजा इतकाच भुरळ घालणारा आणि भीती वाटायला लावणारा दुसरा आवाज म्हणजे डोबीचा धबधबा. पुराचं पाणी खडकांवर कपारींना आपटत आपटत फेसाळत पुढे जाऊन 50-60 फूट खोल दरीसारख्या ढगात किंवा भागात कोसळे. त्या कोसळण्याचा धाब धाब आवाज रात्रीच्या नीरव शांततेत भेसूर वाटे. जीवनाचा काळ करून काळजावर आपटणारा तो आवाज मी झोप लागेपर्यंत ऐकत असे. आता प्रश्न घेऊ बघा. लेखिकेला पावसाबरोबरच आणखी कोणत्या गोष्टीचे आकर्षण वाटते? तर ती गोष्ट आहे वडाचं झाड, काळोख, शेजारचा ओढा आणि घुबडाचा आवाज. तर काय आहे? घुबडाचा आवाज. ऑप्शन क्रमांक 4. 37 नंबर. घुबड घुमायला लागल्यावर लेखिकेची जी परिस्थिती होत असते त्यातील चुकीची गोष्ट कोणती? म्हणजे लेखिका वगैरे घाबरायची बघा. तिच्याशी संबंधित ज्या गोष्टी पॅरेग्राफमध्ये वर्णन केलेले आहे त्यापैकी चुकीची गोष्ट सांगायची आहे. काळजाचे ठोके वाढणे किंवा आनंदाने नाचायला लागणे. त्याच्यानंतर बघा आई बहिणीला बिलगणे, कानात प्राण आणून आवाज ऐकणे. तिला भीती वाटायची त्यामुळे आनंदाचा काहीही संबंध नाही. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. नेक्स्ट बघा. रात्रीची नीरव शांतता कशामुळे भंग पावायची? भीतीने किंकाळी फोडल्यामुळे, काळजाचे ठोके वाढल्यामुळे, धोबीच्या धबधब्यामुळे, वडिलांच्या काठी आपटण्यामुळे. तर कशामुळे बघा? घुबडाबरोबरच आणखी कशाची भीती वाटायची? डोबीच्या धबधब्यामुळे. ऑप्शन क्रमांक 3. पुढील एकवचनी अनेकवचनी शब्द जोडीपैकी चुकीचा पर्याय कोणता? दरी, दर्या. त्याच्यानंतर एकवचनाने अनेकवचन. ती दरी, त्या दर्या. त्याच्यानंतर खडक, खडके, ठोका, ठोके, किंकाळी, किंकाळ्या. चुकीचा पर्याय शोधायचा आहे. बघा काय येतं? 139 खडक. एक जरी असला तरी खडकच म्हणतो आणि अनेक जरी असले तरी खडकच म्हणतो. खडक, खडके होणार नाही. दरीचं बघा तर दर्या. त्याच्यानंतर ठोका, ठोके, किंकाळी आणि किंकाळ्या. एकवचन आणि अनेकवचन. ह्याच्यामध्ये खडक आणि खडके. ऑप्शन क्रमांक 2 चुकीचा आहे. 140 नंबर बघा. अज्ञात विश्वास निघून जात असे. अधोरेखित काय आहे? तर 140 नंबरचा प्रश्न आहे संयुक्त क्रियापद. तुम्हाला हे लक्षात आलं का बघा? तुम्हाला पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये या संयुक्त क्रियापदावर दोन्ही ठिकाणी सेम पेपरला म्हणजे सेम एक्झाम म्हणजे 2024चीच काय आहे? CTET एक्झाम आहे आणि त्याच्यामध्ये भाषामध्ये भाषा 1ला आणि भाषा 2ला काय आहे? तर दोन्हीकडे ह्या एका संयुक्त क्रियापदावर प्रश्न आलेला आहे. त्यामुळं
तुम्ही जास्तीत जास्त जर क्वेश्चन पेपरचा सराव केला तर बघा तुमच्या मार्क्समध्ये 100% वाढ होईल. जितका तुम्ही कंटेंट किंवा एखादं पुस्तक वाचून वाढ होणार नाही, तितकी वाढ तुम्ही फक्त प्रश्न पेपर आणि त्यांची प्रश्न उत्तर आणि थोडंफार ॲनालिसिस केला तर तुम्हाला बघा 100+ मार्क्स घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, जर तुम्ही ॲनालिसिस केलं तरी. पण जरी ॲनालिसिससाठी तुम्ही आपले व्हिडिओ पाहू शकता किंवा आणखीन यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ अवेलेबल आहेत, ते पण तुम्ही पाहू शकता. पण जरी क्वेश्चन आन्सर इतकं जरी केलं बघा तरीसुद्धा तुम्हाला काय होईल, एक सारखं क्वेश्चन आन्सर वाचल्यामुळं काय होतं, तुमचा तो अप्रोच डेव्हलप होऊन जातो. कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात पेपरला आणि तो घटक वाचताना आपोआप तुम्ही काय करता, अगदी फोकस देऊन तो अगदी व्यवस्थित करता. बघा आता आपल्याला इथं कळलं की संयुक्त क्रियापदावर प्रश्न आला आहे, त्यामुळं तो घटक व्याकरणातून करताना आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करतो आणि बाकीच्या गोष्टींच्याकडे बघा थोडंसं दुर्लक्ष करून केलं तरी चालतं, पण जे येतं ते अगदी पुरेपूर आणि अगदी व्यवस्थित करणं परीक्षेसाठी खूप जास्त अपेक्षित असतं. बघा 141 नंबरचा प्रश्न, विवर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. नसलेला सेम होतं बघा पेपर 1 मध्ये पण. पोकळी, ओढा, बीळ, गुहा. 141 नंबर उत्तर आहे ओढा. पोकळी, गुहा, बीळ. इथं बघा तिन्हीचा जर आपण अर्थाच्या दृष्टीने विचार केला, पोकळी, आता इथं हे जर पोकळ असेल, गुहा पण अशीच असते बघा पोकळ. त्याच्यानंतर बीळ ते पण कसं असतं बघा पोकळच असतं. आणि ओढा हे येणार नाही, ऑप्शन क्रमांक 2. ओढ्याच्या पलीकडे वडाचं खूप मोठं झाड आहे. या वाक्यातील अव्यय ओळखायचं आहे. वड, झाड, ओढा, पलीकडे. बघा अव्यय काय शब्दाला जोडून आलेलं असतं. उभयान्वयी अव्यय आहे. अव्ययाचे जे प्रकार आहेत त्याच्यानुसार जर आपण हे केलं तर पलीकडे बघा, तर कडे, पलीकडे काय आहे, तर हा अव्ययाचं काय आहे उदाहरण आहे. पलीकडे वड असेल, ओढा असेल, झाड असेल, यांना कोणत्याही प्रकारचा शब्द किंवा प्रत्यय काहीही जोडलं गेलं नसल्यामुळे बघा इथं हे तिन्ही वड, ओढा, झाड हे काय येणार नाहीत, तर अव्यय येणार नाहीत. पलीकडे हा शब्द काय आहे, तर अव्यय आहे. मध्यरात्री घुबड कशावर बसून घुमत असे, ओसरीवर, धबधब्यावर, वडाच्या झाडावर आणि ओढ्यावर. तर याचं जे अचूक उत्तर आहे, तर कशावर घुमायचं घुबड, तर वडाच्या झाडावर. आता पेपर क्रमांक, आता बघा भाषा 1 साठी तुम्हाला 1 उतारा 1 कविता होती, पण भाषा 2 साठी तुम्हाला 2 उतारे आलेले आहेत. तर बघा 144 ते 150, तर या दरम्यानचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला दुसऱ्या उतारावर आहेत. आणि पहिला उतारा वाचून घेऊ बघा. आषाढातला तो पहिलाच दिवस होता. श्रावणसरीच्या स्पर्शाने हिरवी मखमली दुलई, ल्यालेली धारा सूर्याच्या मावळत्या किरणांनी फार लोभस दिसत होती. मंद वारा वाहत होता. सर्वत्र भरून राहिलेली ओलसर प्रसन्नता नुकताच निरोप दिलेल्या श्रावणाच्या अस्तित्वाची आठवण करून देत होती. त्याच परिसरात हिरव्यागार माळरानावर तितक्याच हिरवाईने ओथंबलेली एक लहानशी टेकडी दिसली. टेकडीवरती एका बाजूने उंचावलेली एक दरड मावळतीचे सूर्यकिरण झेलत अशी झोकात उभी होती की तिला ओलांडून मला पुढे जावेना. खाली उतरण्याचा मोह मला पुढे सरकू देईना. तसंच खाली उतरलो त्या दणकट दरडीला माझ्या दीर्घ आणि सामर्थ्यवान बाहुनी धरून ठेवत तिला टक्कर देण्यातला आनंद लुटू लागलो. त्या दरडीवर पाय ठेवून सर्वत्र एकदा नजर फिरवली. सूर्यास्ताच्या किरणांचा सोनेरी लेप मिरवणारी ती टेकडी मला एखाद्या सम्राटाच्या राजसिंहासनासारखी भासली. भ्रमंतीचा सारा क्षणात दूर झाला आणि आता इथेच जरा विसावा घ्यावा असा विचार करत असतानाच त्या टेकडीवर उभा असलेला माझ्याकडे एकटक नजरेने बघत असलेला एक मानव माझ्या दृष्टीस पडला. दुःखाने विदीर्ण झालेल्या त्या मानवाला ना त्याच्या देहाची शुद्ध होती ना त्याच्या वस्त्रांची. दुःखाने सेरभरीत झालेल्या त्या माणसाच्या मनातलं काहूर त्याच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित झालं होतं. माझ्या नुसत्या दर्शनानेच त्याच्या हळव्या अंतकरणाचा बांध फुटला होता. त्याच्या व्याकुळ नेत्रांमधल्या अश्रुपटलांनी मला तिथेच खिळवून ठेवलं. मानवी भावनांच्या गुंतात कधीही न अडकणाऱ्या मला त्या घन व्याकुळ डोळ्यांनी तिथेच अडवून ठेवलं. आणि त्याच क्षणी पृथ्वीवरील मानवाच्या भावनांशी असलेला माझ्या नात्याचा प्रवास सुरू झाला. कुबेराने तडीपार केलेला तोच तो अलकानगरीतला यक्ष होता. विरह वेदनेने झालेला करुणार्थ रामगिरीवर बसणाऱ्या श्रावणसरींनी आधी त्याला भिजवलं असेल. त्या रेशमी जलधारांनी त्याच्या मनपटलावर असंख्य इंद्रधनुष्यही उमटवली असतील. प्रिय पत्नीच्या आठवणीचं हिरवगार मोरपीस त्याच्या मनात थरारलं असावं. अशा वेळी अचानक सामोरे आलेल्या मला पाहून यक्षाला काय वाटलं असेल बरं. खूप जास्त अलंकारिक शब्दांचा वापर केलेला हा उतारा आहे, थोडा काल्पनिक आहे बघा. विरह वेदनेने विद झालेला करुणार्थ असे लेखकाने कोणाचे वर्णन केलेले आहे. ज्यावेळी अशा पद्धतीचा उतारा असतो त्यावेळी तुम्ही 2 वेळा वाचणे अपेक्षित असतं. एकदा त्याचा गाभा किंवा
त्याचा जो आशय आहे ते जर आपल्याला समजलं तर हे प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकता. बघा, विरह वेदनेने विद्ध झालेला करुणार्थ असे लेखकाने कोणाचे वर्णन केलेलं आहे? यक्षाचे, इंद्रधनुष्याचे, मावळतीच्या सूर्यकिरणांचे की श्रावण सरींचे. तर कशाचं वर्णन केलेलं आहे? तर यक्षाचं वर्णन केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1. लेखकांनी सम्राटाच्या राजसिंहासनाची उपमा कोणाला दिली आहे? हिरव्या माळरानाला, रामगिरीला, टेकडीला आणि इंद्रधनुष्याला. तर कुणाला दिलेलं आहे? टेकडीला दिलेलं आहे. त्याच्यानंतर श्रावणाच्या अस्तित्वाची आठवण करून देत होती. अधोरेखित काय आहे? संयुक्त क्रियापद, विशेषण, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद. बघा काय आहे? तर संयुक्त क्रियापद. या एका संयुक्त क्रियापदावर तुम्हाला 3 प्रश्न विचारले, त्यामुळे 3 मार्क्स तुमच्या हातातले आहेत. बघा, हे देत होती. होती काय आहे? क्रियापद आहे. पण सहाय्यकारी क्रियापद देत आणि होती असं ज्यावेळी असतं बघा, एक सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद अशी रचना असते, तिथं काय असतं? संयुक्त क्रियापद. 147 नंबर. अशी झोकात उभी होती की तिला ओलांडून मला पुढे जावे. यातील अधोरेखित शब्द ओळखा. न्यूनत्वबोधक अव्यय, विकल्पबोधक अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय. वरील उतारात पण तुम्हाला अव्ययावर प्रश्न होता आणि इथं पण सेम आहे. खालच्या उतारामध्ये 2 उतारे बघितले आपण. याच्यामध्ये 2 नंबरच्या उतारामध्ये पण अव्ययावर प्रश्न आहे. तर की काय आहे? बघा, न्यूनत्वबोधक, विकल्पबोधक, शब्दयोगी की उभयान्वयी अव्यय आहे. तर काय आहे? की काय आहे? विकल्पबोधक अव्यय आहे. मावळतीचे सूर्यकिरण कोण झेलत होते? हिरवळ, माळरान, दरड आणि टेकडी. कोण झेलत होतं? मावळतीचे सूर्यकिरण दरड झेलत होती. लेखकाला श्रावणाचे अस्तित्व कशामुळे जाणवत होते? मखमली दुलईमुळे, हिरव्या माळरानामुळे, मावळत्या सूर्यकिरणामुळे की ओलसर प्रसन्नतेमुळे. उत्तर आहे बघा, ओलसर प्रसन्नतेमुळे. आणि 150 शेवटचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणता शब्द उतार्यातील काहूर या शब्दाचा अर्थ द्योतक नाही? चिंता, गोंधळ, दुःख, आनंद. तर याचं जे उत्तर आहे बघा, तर काहूर म्हणजे काय? काळजी वाटू लागणे, मनामध्ये कुठल्या तरी विचारांचा गोंधळ माजणे म्हणजे काहूर. चिंता आहे, दुःख आहे आणि गोंधळ आहे. तर हे काहूर या शब्दाशी संबंधित अर्थ दाखवणारे शब्द आहेत. पण आनंद बघा, विपरीत अर्थ. काहूरच्या अगदी बरोबर उलटा अर्थ आनंद या शब्दातून येतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. या काहूर शब्दाचा अर्थ दर्शविणारा कोणता पर्याय बरोबर नाही? चुकीचा पर्याय शोधायचा आहे, आनंद. आता अशा प्रकारे आपण 91 ते 150 भाषा 1 आणि भाषा 2, मराठी भाषा 1 आणि भाषा 2 ज्यांनी निवडलेली आहे त्यांच्यासाठी बघा, हे लेक्चर खूप जास्त युजफुल असेल. अशा प्रकारे तुम्हाला मराठीचे मी 5 ते 7 वर्षाचे पेपर तुम्हाला ॲनालिसिस करून देऊ शकते. एवढं जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला बघा 25 मार्कापर्यंत तुम्ही नक्की पोहोचू शकता. माझा स्वतःचा अनुभव आहे. मी स्वतः CTET दिलेले आहे. मला दोन्ही पेपरला 25+ मार्क्स आहेत, दोन्ही पेपरला. त्यामुळे आणि ते इतकं जास्त काहीही अवघड नाही आहे बरं का. तुम्ही काही अगदी स्पेसिफिक स्मार्टली तेवढेच टॉपिक केले आणि उतार्यांची थोडीशी प्रॅक्टिस केली किंवा आहे तेच क्वेश्चन पेपरचे जर उतारे वाचले तरी तुम्हाला 25+ मार्क्स आरामात मिळू शकतात. तुम्हाला जर पेपर हवे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. एखादा सेशन आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो, आपलं चॅनल काय करा, सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्यापर्यंत नक्की पोहोचवा. चालेल, धन्यवाद.